रामकृष्ण गुरुकृपा वारकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. सुंदरत ध्यान उभे विठे सुंदरत ध्यान उभे विठे सुंदरत ध्यान उभे विठे सुंदरत ध्यान उभे विठे करकटव
आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन गे माय तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुल्या सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन क्षम मी देईन पांडुरंगा जाईन गे माये तया पंढरपुरा भेटीन माहेरा आपुल्या बाप रखुमादेवी वरो विठ्ठलाची भेटी आपुल्या संसाठी करुणी ठेला जाईन गे माये तया पंढरपुरा भेटीन माहेरा आपुल्या पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरी चरण संतांची दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले या स्मरण माझा स्वर कमी आहे. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो हे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती विठाला विठाला अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग माऊली महावैष्णव साधकाचे मायबाप आळंदी निवासी माऊलींचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माऊली प्रतिज्ञा करतायत विठाला विठाला चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी ते काय झाले गावचा गाडा आहे जनसेवा आज माझ्या वाट्याला आलेली आहे आणि ती सेवा चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्या मार्फत मला आलेली आहे आणि मला आधीच सांगितलंय कुणाचंही नाव घ्यायचं नाही आणि तसं हे गाव माझं आहे आणि शिवाजी बाबा ह्या गावाचं आता तुम्हाला सांगू का प्रत्येकाचं नाव घ्यायला सुरुवात केली
तर 1 तास पण मला पुरायचा नाही, कारण सगळे माझ्या ओळखीचे आहेत. इकडं महिला मंडळीमध्ये पण सगळे ओळखीचे आहेत, इकडं पुरुष वर्गामध्ये सगळे ओळखीचे आहेत. आणि हा अभंग घ्यायचं एकच कारण झालं, मी अभंग दुसरा घेतला होता. मी अभंग घेतला होता कन्या सासुराशी जाय, तिथपर्यंत बसेपर्यंत तो चिंतन चालू होतं. आणि ज्यावेळेस पत्रिका माझ्या हातात आली, आपल्या अधिक मासची जी सुरुवात आहे शिवाजी बाबा, ती सुरुवात आहे 32 वर्ष झाले सर, बरोबर ना? आणि माझ्या वयाला सुद्धा 32 वर्ष पूर्ण झाले. अधिक मास नाही 32 सांगा. अधिक मास 99 वर्ष. हा, तिला पण 32 पूर्ण झाले. आणि माझ्या या अभंग घेण्याचं एकच कारण, माझा बी संसार सुखाचा झाला. का झाला? कारण की मी 32 वर्षापासून, जेव्हापासून मला हयात कळतंय, तेव्हापासून मी इथं टाळ घेऊन उभा होतो. आता हे सगळ्यांना माहिती आहे, पण तरी एक 5 मिनिटं त्यात थोडंसं जाते. मी टाळ घेऊन होतो लहानपणापासून. तेव्हापासून इच्छा होती की मी पखवाज कधी वाजवल बाबा, आणि ती इच्छा चक्रेश्वर बाबांनी माझी पूर्ण केली. मी आता पखवाज वाजवतो, आता सगळ्यांना माहिती आहे. आणि बाबा पखवाज वाजवता वाजवता मी भंडारा डोंगरावरती कीर्तन वाजवलं होतं, कुणाचं? ढोक महाराजांचं. आणि त्यावेळेस माझ्या डोक्यात आलं होतं, म्हटलं आपण पखवाज कुठपर्यंत वाजवायचा. तेव्हा मी भगवंताला विनंती केली, मला कीर्तनाला उभं करू द्या. म्हणून मला आज 32 वर्ष चालू असून आपल्या अधिक मासला पण 32वं वर्ष. विठ्ठल विठ्ठल. या कीर्तनासाठी ज्यांची साथ संगत आहे, गायनाचार्यामध्ये बाबा तुकाराम महाराज पांचाळ, बापरे, तुम्हाला पण दंडवत. बाबांचं नाव तुकाराम महाराज घाडगे. म्हणजे माऊलींचा मी अभंग घेतलाय, सगळे तुकाराम महाराज माझ्या शेजारी उभे आहेत. इकडं मी ज्यांना पहिली चाल का म्हणून दिली, म्हणजे रूपाची चाल का म्हणून दिली, कारण की मी त्यांच्या खांद्यावरती पंढरपूरची वारी केलेली आहे आणि ते माझ्या गुरुस्थानी आहेत. म्हणून मी त्यांना सांगितलं, तुम्ही पहिली रामकृष्ण याची रूपाची चाल म्हणा. ते आदरणीय गायनाचार्य हे आपल्या तालुक्यात म्हणा किंवा चाकणगाव किंवा तालुक्यात अजून जास्त नावलौकिक नाहीये बाबांचं, पण बाबांचं उत्कृष्ट गायन आहे. आणि गायन असून सुद्धा बाबा कीर्तन सुद्धा उत्तम करतात. त्यांचं कीर्तन आहे मला असं वाटतं इथं. हा, ते असे शिवाजी महाराज जाधव, ते पण माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहे. त्यांच्या शेजारी थोरात महाराज आहे. आणि मी ज्यांच्या सायकलवर जायचो, प्रत्येक आपल्या 12 वाड्यात जेवढे कीर्तन असायचे ना, मी ज्यांच्या सायकलीवर जायचो आणि ते मला टाळ वाजवताना पावले शिकवायचे, असे आपले ननवणे महाराज, ते सुद्धा माझ्या कीर्तनासाठी आहेत. बाकी बालगोपाळ सगळे आणि सुरेश महाराज नाणेकर, उत्कृष्ट असे कीर्तनकार आहेत. ते पण माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. दोन्ही चोपदार, एकीकडं मामा आणि हे पण मामाचे, म्हणजे आज सगळं मामा भाचे, जुगलबंदी नाही, सगळेच कीर्तनाला आहेत. आजी आहे, आजोबा आहे, सासू आहे, सगळेच कीर्तनाला आलेत. आणि बाकीच्यांचं नाव घेण्याकरता म्हणजे मी उत्सुक नाही असं नाहीये, पण 12 वाड्या आणि 13वं चाकण याच्यामध्ये सगळेच आले. विठ्ठल विठ्ठल. आणि आज ज्यांची पंगत आहे ते भरत शेठ, ते पण उपस्थित आहेत. त्यांचं बी आवर्जून नाव घेणं गरजेचं आहे, कारण की हे महत्वाचं आहे. ज्ञानदान कमी झालं तरी चालेल, पण अन्नदान महत्वाचं आहे. आणि अधिक मासमध्ये तुम्ही 10 रुपये जरी दिले तर तुम्हाला 100 रुपये दिल्याचे पुण्य मिळतं. त्याच्यामुळे अधिक मासामध्ये जेवढं तुम्ही दान करसाल तेवढं तुम्हाला दुप्पट मिळतंय. त्यामुळं भरत महाराजांचं सुद्धा
धन्यवाद. आणि तुम्ही सर्व माझ्याकडे टुळू टुळू पाहताय, मी तुमचं सुद्धा धन्यवाद, कारण की मी तुम्हाला नवीन नाहीये. बरोबर आहे ना मेदनकर बाबा? नवीन नाहीये. आणि इकडं शेवकरी बाबा आहेत, आम्ही त्यांना हक्काने नाना म्हणतो. ते असे शेवकरी बाबा आहेत, बाकी सर्व आहेत. इकडे बालगोपाळ माझ्या पाठीमाग आहेत, माझी कन्या पण आहे टाळ घेऊन, ते अजून शिकतीये. ती आता आजच शिबिराहून आली आणि मला म्हटली पप्पा, पप्पा नाही बाबा म्हणती, पण मी पप्पा म्हणतो. मला म्हटली बाबा उद्यापासून मला क्लास लावायचा. म्हणून ती पण माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. आणि आपले साहेब पण आहेत. सगळ्यांचं नावलौकिक झालं असेल मला असं वाटतं, तर कीर्तनाला सुरुवात करायला काही हरकत. विठाला विठाला अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. या अभंगामध्ये माऊली महावैष्णव प्रतिज्ञा करतात. बरं, प्रतिज्ञा कोण कोण करतं? प्रतिज्ञा सामान्य लोकही करतात, प्रतिज्ञा राजाही करतो, आणि प्रतिज्ञा देवही करतात. बरं, आपली प्रतिज्ञा कशी असते? पंजा बाबा गरीब, हा तुमचं नाव राहिलं होतं नाही का? माई सिस्टीम आपल्याच परिसरातले परदेशी यांची माई सिस्टीम आहे. तुम्हाला पण धन्यवाद. हा मग बरोबर आहे ना, त्यांनी शिट्टी वाजवली म्हटलं त्यांचं नाव राहिलं होतं ना. नाही, ते मी आवर्जून ठेवलं होतं नाव, कारण की संसारामध्ये बायकोला नवरा जेवढा जरुरीचा आहे, तेवढा कीर्तनामध्ये कीर्तनकाराला पखवाजा तेवढं जरुरीचं आहे. म्हणून मी त्यांचं नाव शेवट ठेवलं होतं. पण आता तुम्ही नाव नाही तर मी त्यांना शेवट सांगणार होतो. बघू द्या म्हटलं त्यांचं किती लक्ष हे होईल माझ्याकडे, म्हणून मी फक्त मध्ये धागेनं वाजू नका, नाही तर सगळं विठाला विठाला. प्रतिज्ञा सामान्य लोकही करतात. बरं, आपली प्रतिज्ञा कशी आहे पांचाळ बाबा? आपली प्रतिज्ञा बायकोसोबत भांडणं झाली, सकाळी भांडणं झाले की रागा वैतागाने बाहेर निघतो दरवाजाच्या, आणि दरवाजाच्या बाहेर निघालं, आपल्या कट्ट्यावर म्हणा, चौकात म्हणा, आंबेडान चौकात म्हणा, तळेगाव चौकात म्हणा, आता सगळे आपली इथलेच आहेत, चौकात जाऊन बसणार. सकाळी एकदा 8 वाजता गेला, मी घरीच जाणार नाही, अशी ते काय करतो, तो प्रतिज्ञा करतो. आणि 8 वाजले, 9 वाजले, 12 वाजले, जशी जशी उन्हाची कळाक वाढायला सुरुवात होते, तशी पोटाची अवकळा सुरू होते, तशी त्याची प्रतिज्ञा, जशी आपल्या मोबाईलची रेंज कमी कमी, चार्जिंग कमी कमी होते ना, तशी त्याची प्रतिज्ञा कमी कमी व्हायला लागली. संध्याकाळपर्यंत त्याची प्रतिज्ञा संपली, आणि मग नंतर घरी सुरुवात होती. पाऊले चालती घराकडची वाट नाही. म्हणजे आपल्या सामान्याची ही प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. बरं, देवाची प्रतिज्ञा होती का महाराज पूर्ण? देवाची सुद्धा प्रतिज्ञा पूर्ण होती, किंवा राजाची प्रतिज्ञा पूर्ण होती. राजामध्ये बलाढ्य राजे झालेत इथून मागे. राजामध्ये सगळ्यात बाकीच्यांचं नाव घेण्याऐवजी राजा रावण, ह्या राजा रावणाने सुद्धा 3 प्रतिज्ञा केल्या होत्या. कोणत्या कोणत्या प्रतिज्ञा केल्या त्या? 3. खारा समुद्र गोडा करेल, सोन्याला सुगंध आणील, आणि स्वर्गाला शिडी लावेल. बरं, ह्या 3 प्रतिज्ञा पूर्ण झाल्या का? नाही झाल्या. म्हणजे राजाची ही प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. बरं, देवाची प्रतिज्ञा पूर्ण होती का? काय झालं? कौरव आणि पांडवांचं युद्ध होणार होतं, आणि भगवंत कौरवांकडं पांडवांसाठी 5 गावं मागण्यासाठी, निदान 5 गावं तरी पांडवांना द्यावी म्हणून अशी शिष्टाई करण्यासाठी भगवंत कौरवांकडे गेले होते. बरं, कौरवांकडे गेल्यावरती शिष्टाई झाली, पण शिष्टाईमध्ये काहीही
सफल झालं नाही. दुर्योधनाने काय सांगितलं, सुईच्या टोकावरती बसेल इतकी माती ही पांडवांना मिळणार नाही. शिष्टाई झाली नाही, सफल झाली. भगवंत तिथून निघाले आणि आपल्या शयन कक्षात येऊन आले आणि आल्यावरती भगवंत झोपले. झोपल्यावरती दुर्योधन आणि अर्जुन भगवंताकडं आपल्या याला युद्धाला सहाय्य करण्यासाठी भगवंताकडं मागण्यासाठी गेले. बरं, मागण्यासाठी गेल्यावरती दुर्योधन पहिला गेला आणि दुर्योधन पहिला गेल्यावरती कोणीही जो रागीट आहे, ज्याला गर्व आहे, तो पायाकडे बसत नाही महाराज. तो कधी पण डोक्यावरच बसतो. बरोबर ना? दुर्योधन गेला आणि भगवंताच्या डोक्याच्या म्हणजे उशाच्या शेजारी जाऊन बसला. बरं, उशाच्या शेजारी जाऊन बसल्यावरती त्याच्यानंतर अर्जुन पाठीमागून आला. अर्जुनाने भगवंताचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यावरती भगवंताच्या पायाशी बसला आणि बसल्यावरती त्याच्यानंतर भगवंताला थोडीशी नंतर जाग आली. जाग आल्यावरती भगवंताने पाहिलं, कारण की आपण बघा झोपल्यावरती आपल्याला उशाचं दिसणार आहे का? आपल्याला पायासच दिसणार ना. तसं भगवंताला पायाशी पाहिल्यावरती अर्जुन दिसला आणि अर्जुन दिसल्यावरती भगवंताने विचारलं, अर्जुना, अरे तू केव्हा आला? तर असं विचारल्यावरती दुर्योधनाने पाठीमागून लगेच आवाज दिला, देवा, त्याच्या अगोदर मी आलोय. असं म्हटल्यावरती भगवंताने पाठीमागं वळून पाहिलं आणि म्हटले, अर्जुना, हे दुर्योधना, तू पण आलाय. बरं, तुम्ही दोघे कशासाठी आलेत हे मला माहीत आहे. भगवंत म्हटले, तुम्ही जे मागणार आहे त्या अगोदर मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. भगवंत म्हणाले की युद्धाला मी एका बाजूला राहील आणि माझे सैन्य सगळे एका बाजूला राहतील आणि मी युद्धामध्ये शस्त्र अस्त्र धरणार नाही, फक्त हिताच्या 4 गोष्टी सांगेन. बरं, असं म्हटल्यावरती दुर्योधनाला लगेच डोक्यात विचार चालू झाला. विचार असा चालू झाला की ह्या बाबाला जर आपण घ्यावा आणि याने जर 4 गोष्टी आपल्या हिताच्या जर नाही सांगितल्या तर आपण युद्ध जिंकू का? नाही जिंकणार ना. म्हणून दुर्योधनाने काय केलं, भगवंताला सांगितलं, भगवंता, मला तू नकोय, मला तुझे सैन्य पाहिजे. ज्या वेळेस भगवंताला तुझे सैन्य पाहिजे आणि तू नको म्हटल्यावरती जिथे भगवानच नाही, जिथे देवच नाही, तिथं तुमची जिंकण्याची शाश्वती आहे का हो? नाही ना. त्याच्यानंतर भगवंतानी अर्जुनाला विचारलं, अर्जुना, तुला काय पाहिजे? अर्जुन म्हटला, मला भीती एवढीच होती की दुर्योधनाने जर तुला मागितलं तर मी सैन्य घेऊन सुद्धा जिंकणार नाही, म्हणून भीती होती. अर्जुनाने सांगितलं, देवा, फक्त मला तू पाहिजे, मला तुझे सैन्यही नको आणि बाकी काहीच नको. असं बोलल्यावरती भगवंत म्हणले, ठीक आहे, मी तुझ्याकडनं येईल आणि तुला 4 गोष्टी हिताच्या सांगेन. दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झालं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3, 4, 5 दिवस झाले. पांडवांचं एकही सैन्य मरेना आणि दुर्योधनाचे मेल्याशिवाय राहीना. दुर्योधनाचे बलाढ्य चांगले चांगले योद्धे मरायला लागले आणि 5व्या दिवशी संध्याकाळच्या टायमिंगला सूर्यास्त झाला की युद्ध थांबायचं. युद्ध थांबल्यावरती दुर्योधनाने मीटिंग घेतली. मीटिंग घेतल्यावरती सगळे आले, भीष्माचार्य आले, बाकी सर्व त्याचे जेवढे द्रोणाचार्य वगैरे सगळे आले. सगळे आल्यावरती दुर्योधनाने बाकीचं कोणाकडेच पाहिलं नाही, फक्त भीष्माचार्यांकडे पाहून बोलायचा. भीष्माचार्याकडे पाहून बोलायला लागल्यावरती भीष्माचार्यांना बोलायला लागला
की भीष्माचार्य तुम्ही फक्त देहाने माझ्याकडे आहेत, पण मनाने तुम्ही सगळे पांडवांकडे आहेत. आणि पांडवांकडे असं बोलल्यावरती भीष्माचार्यांना थोडा राग आला. आणि राग आल्यावरती भीष्माचार्यांनी सांगितलं, तिथंच त्यांनी प्रतिज्ञा केली, उद्या सूर्यास्तापर्यंत एकही पांडव धर्तीवरती तुम्हाला दिसणार नाही. असं बोलल्यावरती दुर्योधनाला मनातल्या मनात इतका आनंद झाला, म्हटलं आता पांडव काही जगणार नाही. बरं, ही प्रतिज्ञा केल्यावरती त्या क्षणी वाऱ्यासारखी पसरत पांडवांकडे गेली. बरं, पांडवांकडे गेल्यावरती पांडवांनी त्यांना कळालं की भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली आहे आणि दुसऱ्या दिवशी पांडव एकही राहणार नाही. असं त्यांना कळाल्यावरती सर्व चिंतेत बसले म्हणजे विचार करायला लागले, आता एकही पांडव राहणार नाही. आणि प्रतिज्ञा कोणी केली? प्रतिज्ञा भीष्माचार्यांनी केली, आणि त्यांची प्रतिज्ञा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही हे त्यांना सुद्धा माहिती होतं, म्हणून ते विचार करायला लागले. मग त्याच वेळेस द्रौपदीला भगवंताची विचार आला, आणि भगवंताला तिने काय केलं? आळवणी केली. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ कास कया लाविला, वेळ कास कया लाविला. असं म्हटल्यावरती भगवंत त्या क्षणी द्रौपदीच्या समोर हजर राहिले. आणि द्रौपदीच्या समोर हजर राहिल्यावरती द्रौपदीला भगवंत विचारतात, की भगवंतांनी विचारलं की द्रौपदी, एवढ्या रात्री तुम्हाला काय इथं बोलवलंय? काय कारण मला तू बोलवण्याचं? तर भगवंताला माहित नव्हतं का काय झालंय, पण भगवंतानी तरीही विचारलं. तर द्रौपदी म्हणते, भगवंता, आम्हाला एक संकट असं आलंय की त्या संकटातून फक्त तूच मला वाचवू शकतो. आणि असं म्हटल्यावरती भगवंत म्हटले, काय संकट आले? तर द्रौपदीने सांगितलं, भीष्माचार्यांनी पण केलाय, म्हणजे प्रतिज्ञा केली आहे की दुसऱ्या दिवशी एकही पांडव या पृथ्वीतलावर दिसणार नाही. भगवंत म्हणले, ठीक आहे, मी तुला या संकटातून वाचवतो, पण फक्त मी जे सांगल ते तू फक्त ऐकायचं. द्रौपदी म्हणाली, ठीक आहे भगवंता, तुम्ही जे सांगाल ते मी ऐकते. तर भगवंतानी काय केलं? भगवंतानी सांगितलं की मी तुला भीष्माचार्यांच्या पर्णकुटीपाशी घेऊन जाईल, फक्त मी जे सांगेल ते तू ऐकायचं. भगवंतानी काय केलं? भगवंतानी द्रौपदीला हाताशी धरलं आणि रात्रीच्या म्हणजे सकाळच्या प्रहरास द्रौपदीला घेऊन भगवंत भीष्माचार्यांच्या पर्णकुटीच्या बाहेर आले. आणि पर्णकुटीच्या बाहेर आल्यावरती सांगितलं, द्रौपदी, काय करायचं? डोक्यावरती पदर घ्यायचा आणि भीष्माचार्यांचं फक्त दर्शन घ्यायचं, एकही शब्द बोलायचा नाही. आणि काय करायचं? फक्त आपल्या बांगड्यांचा आवाज करायचा, एका बांगडीचा नाही, बांगड्यांचा असा आवाज करायचा. नाही, 5G लागतं त्याला. बांगड्यांचा आवाज करायचा. आणि द्रौपदी म्हणाली, ठीक आहे, मी जसं तू सांगेल तसं भगवंता मी ऐकेल. द्रौपदी आतमध्ये गेले आणि भीष्माचार्यांचं भजन चालू होतं. सकाळच्या प्रहरास भजन चालू असताना द्रौपदीने काय केलं? फक्त भीष्माचार्यांचं दर्शन घेतलं आणि बांगड्यांचा आवाज केला. तर भीष्माचार्यांनी डोळे झाकले होते, बांगड्यांचा आवाज ऐकला, आणि बांगड्यांचा आवाज ऐकल्यावरती तोंडातून शब्द उच्चारले, काय? सौभाग्यवती भव. बरं, असा शब्द उच्चारल्यावरती द्रौपदीने लगेच आवाज दिला की भीष्माचार्य हा आशीर्वाद
ह्या जन्मीचा का पुढच्या जन्मीचा? आता एवढं बोलल्यावरती भीष्माचार्यांनी लगेच डोळे उघडले की कोण बोलतंय. असं बोलल्यावरती द्रौपदी म्हणाले की मी द्रौपदी आहे. आणि द्रौपदी आहे असं बोलल्यावरती भीष्माचार्यांनी लगेच ओळखलं की एवढ्या रात्री द्रौपदी इथे येऊ शकत नाही. भीष्माचार्य म्हटले, द्रौपदी तू एवढ्या रात्री इथं कशी आणि तुला कुणी आणलंय? तर द्रौपदी म्हणाली, मला माझ्या हुजऱ्या घेऊन आलाय, म्हणजे माझा नोकर घेऊन आलाय. असं म्हटल्यावरती भीष्माचार्य म्हटले, तुझा जो नोकर आहे तो मला दाखवशील का? तर द्रौपदी म्हणाली ठीक आहे. द्रौपदीने भीष्माचार्यांना घेतला आणि पर्णकुटीच्या बाहेर आली. आणि बाहेर आल्यावरती भीष्माचार्यांनी पाहिलं की भगवंत अंगावरती घोंगडी घेऊन द्रौपदीच्या खडावा म्हणजे चपला आपल्या हातात घेऊन उभे होते. असं पाहिल्यावरती भीष्माचार्यांनी काय केलं, ती घोंगडी बाजूला काढली. आणि बाजूला काढल्यावरती भीष्माचार्य म्हणायला लागले की देवा तू आहेस होय, आणि ज्या ठिकाणी तू आहे त्या ठिकाणी हजारो भीष्म जरी आले तरी पांडवांचं काहीही होणार नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी युद्ध चालू झालं. युद्ध चालू झाल्यावरती संध्याकाळपर्यंत युद्ध चालू झालं. आणि आता अर्जुन आणि भीष्माचार्य समोरासमोर आले. आणि समोरासमोर आल्यावरती 1, 2, 3 असे 3-4 बाण झाले. आणि आता शेवटचा बाण अर्जुनाला लागणार. आणि हे भगवंताला माहित होतं, आता या बाणाने माझा अर्जुन मरणार आहे. भीष्माचार्यांनी तो बाण काढला आणि अर्जुनाच्या दिशेने रोखून मारला. जसा मारला तसा भगवंताने रथातून उडी घेतली. आणि रथातून उडी घेऊन खाली जे रथाचं एका चाक पडलं होतं ते घेऊन भीष्माचार्यांच्या अंगावरती धावून आले. आपल्याकडे फोटो आहे बघा की भीष्माचार्यांकडं भगवंत रथाचं चाक फेकून म्हणजे उगारताना आहे. तर असं भीष्माचार्यांनी पाहिलं. भीष्माचार्यांनी लगेच काय केलं, आपल्या हातातलं धनुष्य टाकून दिलं आणि गुडघ्यावरती टेकून भगवंताला हात जोडले. आणि हात जोडल्यावरती भगवंताला सांगितलं की देवा मी जे पण केला होता, मी जी प्रतिज्ञा केली होती ती तर माझी पूर्ण नाही झाली, पण तुझी जी प्रतिज्ञा होती ती प्रतिज्ञा मी पूर्ण होऊन दिली नाही. कारण की तू प्रतिज्ञा केली होती, काय केली होती, की मी हातात शस्त्र धरणार नाही, ही प्रतिज्ञा केली होती. भीष्माचार्यांनी सांगितलं देवा तू आता मला खुशाल मारलं तरी चालेल, पण मी तुझी प्रतिज्ञा मोडीस काढली आहे. म्हणजे देवाची ही प्रतिज्ञा पूर्ण होत नाही.
केला खरा धनुर्धरा रक्षियले. म्हणजे देवाची ही प्रतिज्ञा पूर्ण होत नाही आणि आपल्या सर्वसामान्य लोकाची ही प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. पण इथे या अभंगामध्ये संताची प्रतिज्ञा आहे आणि संताची प्रतिज्ञा ही पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. हे अभंगाच्या पहिल्या चरणात. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची टाळ्या जरा मजबूत वाजवा. त्याचं कारण आहे, एक छोटासा दृष्टांत सांगतो टाळ्यांसाठी. आता तुम्ही टाळ्या वाजवल्यात म्हणून. शिवाजी दादा, काय झालं, एका गावामध्ये, थोडासा आहे, 2-3 मिनिटाचा आहे, थोडासा सांगतो, ह्या टाळ्यांवरून सांगतोय. कळलं तर परत एकदा टाळी वाजवा, आता नाही, कळल्यावरती. काय झालं, एका गावामध्ये भजनी मंडळ होतं शिवाजी दादा, आणि त्या भजनी मंडळामध्ये एक चांगला गायक होता बरं का. आणि तो गायक इतका भारी होता ना, मला सुद्धा एवढे येत नाही बरं का, पण तो इतका भारी गायक होता. सर्व स्वर, सर्व अलंकार, सर्व त्याला ज्ञात होते. आणि त्या भजनी मंडळीमधला बाबा तो एकटाच चांगला गायक होता. आणि त्याच्या गावाच्या शेजारी त्यांचं भजन होतं, त्या भजनी मंडळाचं. आणि भजनी मंडळाचं भजन होतं म्हणून त्या बाबांनी काय केलं, विना घेतला आणि भजनी मंडळाला सांगितलं, मी पुढे जातो, तुम्ही पाठीमागून या. असं म्हटल्यावरती तो विना घेतला आणि आपल्या सारेगम स्वरात गात चालला. गात चालल्यावरती गावाच्या बाहेर अशी शेती होती. शेती होती आणि त्या शेतामध्ये मक्याचं कणसाचं शेत होतं. आणि त्या मक्याच्या कणसाच्या शेतामध्ये काही चोरट्यांनी ते चोरून बांधावरती भाजत होते. आपण काय म्हणतो त्याला, हुरडा नाही, हुरडा याला ज्वारीला हुरडा, हा, कणीस भाजत होते. आणि हा आपला गायक आपल्या रस्त्याने चालला होता, थोडंसं मनातल्या मनात गुणगुणत. आता त्या चोरट्यांनी शिवाजी दादा काय केलं, त्या गायकाला बघितलं. आता भर उन्हाचं होतं,
ते आपले बसले होते कणीस भाजत आणि खायला लागले होते. आता त्या चोरट्यांना त्या गायनाचा भजनाचा काही गचा मग काही माहीत नाही. आणि तिथून जात असताना त्या जे चोरटे होते त्यांना असं वाटलं वाटसरू आलाय, त्या वाटसरूला आपण काय करू, कणीस भाजून खायला देऊ. त्यांनी काय केलं, कणीस भाजून चांगलं मस्त लाल कणीस भाजून त्याला दिलं त्या गायकाला. बरं, त्या गायकाने शिवाजीदादा मस्त खाल्लं. आता ते एकदम खरपूस भाजलेलं, त्याला ते गोड लागलं, त्यांनी ते मस्त खाल्लं. बरं, आता झालं काय शिवाजीदादा, त्या गायकाने मस्त खाल्ल्यावरती, बरं आता तुम्ही मला सांगा, आपण एखाद्याची वस्तू खाल्ली किंवा आपण हॉटेलमध्ये गेलोय, कुठे हे केलंय, त्याला दुसरं आपण जेवल्यानंतर त्या हॉटेलवाल्याला आपण काय देतो, बिल देतो का नाही? तसं ह्या गायकाला वाटलं आपल्या खिशात तर काहीच नाहीये, 1 रुपयाही नाही. मग आता यांनी जे आपल्याला कणीस दिले भाजलेलं, त्या कणसाला उतराई होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? शिवाजी दादा त्यांनी काय केलं, तो तानपुरा घेतला, असा नीटवाने बांधावरती बसला आणि बांधावरती बसल्यावरती जे स्वर आळवायला सुरुवात केले. आता आपल्या आळंदीकरांना माहितीये की हे स्वर आळवताना सकाळच्या पारी एकदम खर्जामध्ये स्वर आळवावा लागतो. जसा का सा रे ग म प, जरा इको द्या म्हणजे जरा दुसऱ्याला बी कळ, म्हणजे मला स्वरात नाही तरी सांगतो. असे स्वर आळवायला सुरुवात केली बाबा. जसा तो रंगात आला, पण ह्या चोरट्यांना त्यातलं काहीच कळाना. त्यांच्या डोक्यात एकच आलं, काय, आम्ही कणीस भाजून ह्या बाबाला दिलं आणि ह्या बाबाच्या पोटामध्ये ते काय झालं, गडबड करायला लागली, म्हणून हा बाबा काय व्हायला लागलाय, त्याला कस तरी करायला लागलं. त्यांना ते माहीतच नाही ना, गायन कसलं काय, काहीच माहित नाही. आता हा बाबा मस्त आपल्या स्वराच्या आळवलंय, स्वर आळवलेत मस्त पैकी. आणि चोरांनी इकडं काय केलं, त्या चौघांमध्ये विचार चालू झाला, आपण कणीस भाजून दिलंय, याला ती गडबड झाली, आता काय करायला पाहिजे. त्यातला एक 1.5 आना होता. तर 1.5 आना असा होता, तो काय म्हटला, कालच माझ्या बैलाला मी काय दिलंय, डाग दिलाय. आता इथं जुनी माणसं भरपूर आहे, डाग कशाला द्यावा लागतो, बोला बोला बोला, हा ना, म्हणजे आपण काय करतो, 2 सळ्या तापवतो, बरोबर, आणि 2 सळ्या तापल्यावरती काय करतो, डाग देतो. असे डाग देण्यासाठी त्यांनी त्याला सांगितलं, कोणी चौथ्या चोरांनी या तिघांना सांगितलं की आपण काय करू, डाग देऊ, डाग दिल्यावरती हा काय नीट होईल. यांनी काय केलं, 2 सळ्या आणल्या आणि भट्टी तर पेटवलीच होती, भट्टी पेटवलेली त्यात सळ्या टाकल्या, मस्त लालबुंद सळ्या केल्या. आता याला काहीच माहित नाही ना यांचं काय चाललंय, यांनी डोळे झाकलेले आणि याचं चाललं होतं सरे ग मा, बरोबर ना बाबा. असं चालू असताना हे भजनी मंडळ जे होते ना गावाकडले, ते गावाकडले भजनी मंडळ आपले पखवाज टाळ घेऊन चालले होते. त्यांनी पाहिलं यांचं काय चाललंय. जवळ आल्यावरती त्या चोरांना विचारलं की तुमचं हे काय चाललंय, तुम्ही म्हणजे सळ्या का तापवल्या. त्या चोरांनी सांगितलं, ह्या बाबाला आम्ही काय केलं, कणीस भाजून दिलं, आणि कणीस भाजून दिल्यावरती ह्या बाबा गडबड करायला लागला. त्याच्यातल्या एकाने काय केलं, त्या महाराजाच्या म्हणजे त्या जो गायक होता त्याच्या कानात जाऊन सांगितलं, ए एड्या, तू ज्या ठिकाणी गायन करतोय ना त्यांना ते समजलेलं नाही, तू डोळे उघड आणि काय चाललंय ते डोळ्यांनी बघ. जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा त्याचे डोळे पांढरे झाले. मला एवढं सांगायचं एकच कारण होतं की टाळी वाजवताना सगळ्यांनी एकदम जोरदार टाळी वाजवली पाहिजे. त्याचं कारण आहे, सांगतो तुम्हाला. हे गायक जे आपले मंडळी आहेत किंवा वाजवणारे आहेत यांना उत्स्फूर्त हे होतंय, म्हणजे त्यांना पण वाटतं की आपल्याला दाद दिलाय कोणीतरी, म्हणून
टाळी वाजवताना सर्वांनी एकदम जोरात टाळी झाली पाहिजे गायन झाल्यावरती. विठ्ठल विठ्ठल. आपला विषय चालू झालता कुठून? अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. माऊली महावैष्णवांकडे ज्ञानोबारायांकडे 4 साधक मंडळी माऊलींकडे गेले आणि माऊलींना सांगायला लागले की माऊली, आम्ही या संसारामध्ये इतकं होरपळलोय, इतकं आम्हाला त्रास होतो या संसारामध्ये, या संसारामधून आम्हाला बाहेर काढण्यासाठी तुम्ही काहीतरी आम्हाला उपाय करा ना, तर ह्या संसारामधून आम्हाला बाहेर काढा. आणि या संसार इतका दुःखाचा आहे, इतका दुःखाचा आहे की ठाऊकची आहे संसार दुःखाचा. इतका दुःखाचा संसार आहे की ह्या संसाराची गोष्ट सर एखाद्या दगडाला जरी सांगितली ना, तरी त्या दगडाला काय होईल? पाजर फुटेल. काय प्रमाण आहे? नसाहे पाषाण फुटती. सकळ संसाराची स्थिती म्हणजे त्या दगडाला सुद्धा पाना फुटेल, म्हणजे पाजर फुटेल, एवढं या संसारामध्ये काय आहे? दुःख आहे. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. असा संसारात इतकं दुःख आहे. सगळ्या संतांनी सांगितलंय की हे
संतांनी सांगितलंय की संसार हा दुःखमूळ आहे. आणि तुकोबराय सांगतात की या संसारामध्ये आपण सुख पाहायला जातोय, पण सुख केवढं आहे? सुख पाहता सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. तुकोबारा सांगतात की सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. हे पटण्यासाठी एक छोटासा दृष्टांत सांगतो तुम्हाला, माहिती तुम्हाला ते पटेल. काय झालं, एक वाटसरू जंगलातून जात असताना आपल्या मस्तीत चालला होता पांचाळ बाबा. आणि मस्तीत जात असताना देवाचं नाव नाही, काही नाही, काही नाही, आपल्या मस्तीत चालला होता. आणि जात असताना काय झालं, त्याला आवाज ऐकू आला. जसा आमच्या चाकणमध्ये मध्ये मध्ये लय आवाज आला, बिबट्या आला, बिबट्या आला, पण बिबट्या कुणाला दिसला नाही. फक्त यायच्या त्या मोबाईलवरती फक्त बिबट्या दिसायचा. आणि मी फक्त विचार करायचो, बिबट्या कॉलनीमध्येच का जातो? आमच्याकडं आता दावडमाळ्याकडं तर मोकळे, तिकडं काय येईना, फक्त कॉलनीतच का दिसतो? असा आम्ही पण विचार करायचो. असा त्याला त्या वाघाचा आवाज आला. वाघाचा आवाज आल्यावरती आता तुम्ही मला सांगा बाबा, जर वाघाचा आवाज पाठीमागून जर तुम्हाला आलाय तर तो त्याच्या मस्तीत चालेल का? असा चिंगाट पळाला तो, त्याला काही सुधारणा, इतका जोर जोरात पळायला लागला. देवाचं नाव घ्यायचा, राम 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 करायचा. इतक्या जोरात पळायला लागला तो. आणि त्या जंगलामध्ये पळत असताना त्याला त्या पळण्याच्या नादामध्ये तो कोणता रस्ता गेलाय, शेवकरी बाबा कोणत्या रस्त्यात गेलाय त्याला ते माहीतच नाही. आणि तो पळत असताना पळत असताना तो विहिरीमध्ये पडला. बरं, विहिरीत पडल्यावरती त्या विहिरीच्या कडेला होतं एक भलं मोठं वडाचं झाड. आणि त्या वडाच्या झाडाच्या पारंब्या त्या विहिरीत पडल्या, म्हणजे गेलेल्या होत्या त्या. आता जुनं वडाचं झाड मोठं, इतकं मोठं की त्याच्या पारंब्या आता विहिरीच्या कडं खालीपर्यंत गेल्या होत्या. म्हटलं ते मोठं वडाचं झाड, तो जसा पडला तसा तो त्या पारंब्याला जाऊन लटकला. बरं, पारंब्याला जाऊन लटकल्यावरती त्यांनी वरती पाहिलं, वाघ आला. आता वाघ काय करायचा, असा त्या विहिरीच्या कडनी असा गिरक्या मारायचा. आता गिरक्या मारल्यावरती तो सारखा वरती बघायचा. आता वरती जाऊनपेक्षा एक काम करू आपण, म्हटला खाली जाऊ. कुठं? विहिरीत. तर विहिरीत जसं जसं तो हळूहळू हळूहळू खाली उतरायला लागला तसं त्याला खालून आवाज यायला लागला, असा आवाज आला.
आवाज कशाचा येतोय म्हणून त्यांनी खाली डोकावून पाहिलं तर खाली होते नागोबा, असे वरती त्याच्याकडे पाहत होते नागोबा. आता त्याला इतका प्रश्न पडला बाबा की वर जावा तर वाघोबा आणि खाली जावा तर नागोबा. आता करायचं काय? करायचं काय म्हटल्यावरती तुम्ही मला सांगा, त्या वडाच्या झाडाच्या ज्या पारंब्या होत्या, त्या पारंब्या जिथून फुटल्या होत्या ना वडाच्या झाडाच्या, तिथं होतं आग्याचं मोळ. आता आग्याचं मोळ, साधं मोळ असलं तरी आपलं तोंड सुजवतंय, बरोबर आहे का नाही? त्या आग्याचं मोळ काय करीत असेल? आता आग्याचं मोळ त्या पारंब्याला लटकलेलं होत, म्हणजे त्या पारंब्याच्या शेजारीच होतं. जसा हा त्या पारंब्याला लटकला, आता लटकल्यावरती साहजिकच तो असा जोखंड्या खाणार ना बाबा. जोखंड्या खायला लागल्यावरती त्या पारंब्याच्या त्या मुळ्या काय झाल्या, त्या आग्या मोहळ्या लागल्या. जशा लागल्या तसं त्या आग्या मोहळच्या माश्या उठल्या. जशा उठल्या तशा याच्या अंगावर जाऊन बसल्या. आता तुम्ही मला सांगा, त्याची तब्येत माझ्यासारखी होईल? हे बाबा, होईल का माझ्यासारखी? असा सुजला तो भोपळ्यागत. आता त्याला प्रश्न पडला की वर जावा तो वाघोबा, खाली जावा तर नागोबा, आणि आग्या मोळाने त्याला काय केलंय, चांगला सुजवलाय. बरं, आता याच्यातनं काय झालं शिवाजी दादा? वरून त्या आग्या मोळाचं जे पारंब्या हल्ल्यामुळं मोळाचं काय झालं, मधाचा पोळा खाली पडला. जसा पडला तो वरून एक एक थेंब खाली पडायला लागला. आता मला सांगा बाबा, त्या आग्या मोळ्याचं एकदम जे मध आहे ते मध कसं असेल हो? कसं असेल? नाही तुम्ही खाल्लं नाही हो, सांगतोय मी. ते खाली पडायला लागलं बाबा, आणि जसं पडायला लागलं तर ते मध, त्या मध काय झालं, त्याच्या बरोबर कपाळावरती पडलं. आणि ते कपाळावरती पडल्यावरती ते मधाचा थेंब तो हळूहळू हळूहळू हळू नाकाच्या शेंड्यावरती आला. आता नाकाच्या शेंड्यावरती आला, त्याने काय केलं, दुःख सगळं विसरला तो. त्याला मोळ्याच्या माश्या चावल्यात, खाली नाग आहे, वरती वाघ आहे, त्यांनी काहीही लक्ष दिलं नाही. त्याचे लक्ष कुठं होतं? नाकाच्या शेंड्यावरती. त्याने हळूहळू जीभ नाकावरती सरकवली. जशी सरकवली, हा जसं तुमचं लक्ष माझ्याकडे ना, तसं त्याचं बी लक्ष होतं त्या नाकाच्या शेंड्यावरती. जसं त्यांनी नाकाच्या शेंड्यावरती ते जिभेनी मध चाटलं सर, आणि जो आनंद त्याला झाला, म्हणजे त्यांनी दुःख सगळं विसरला. जेवढं दुःख होतं त्याला आता माहीतच नाही की काय होणार आहे आपलं पुढं, पण त्याला ते सुख किती भेटलं? क्षणभर. म्हणजे एक जो थेंब आहे मधाचा, तो त्याला तो काय भेटला, नाकावरती शेंड्यावरती भेटला. त्याने तो चाटला आणि त्याला तो आनंद भेटला. सांगायचं तात्पर्य मला या दृष्टांतातून की संसारात इतकं दुःख आहे, पण आपल्याला सुख किती आहे? सुखाचा विचार नाही कोणी, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार. दुःख बांधवणी आहे हा संसार, 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 दुःख बांधवणी आहे हा संसार.
बांधवणी आहे हा संसार दुःख 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 बांधवणी आहे दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे. असा संसार दुःखाचा आहे. ह्या संसारामध्ये दुःखित झालेले माऊलींकडे गेलेले जे साधक मंडळी आहेत ते साधक मंडळी माऊलींना म्हणायला लागले की आम्ही संसारामध्ये इतकी दुःखी झालो आहोत की एवढा संसार दुःखाचा आहे, आमचा संसार सुखाचा करा. तर माऊली म्हणतात की मी तुमचा संसार सुखाचा करेन. आणि त्यांना सांगितलं नाभी नाभी म्हणून बोलिले वचन असे तुम्हाला मी तुमचा संसार सुखाचा करेन असं म्हटल्यावरती ते साधक मंडळी जे माऊलींकडे गेले होते ते माऊलींना म्हणायला लागले की तुम्ही म्हणताय संसार सुखाचा करील, पण संसार सुखाचा करीत असताना तुम्ही कोणत्या बाजूने तुम्ही संसार सुखाचा करणार आहे? ना तुमच्याकडे घर आहे, ना तुमच्याकडे राहायला जागा आहे, ना तुम्हाला जेवणासाठी 2 टायमाची मधुकरीचे सुद्धा हे नाहीये, तर तुम्ही आमचा संसार सुखाचा करणार कसे? तर माऊली म्हणतात की मी संसार सुखाचा करीन, पण मी माझ्या माहेराला जाईन आणि मी संसार सुखाचा करीन. तर माहेराला जाईल असं सांगितल्यावरती माऊली म्हणतात की मी माहेराला कशी जाईल? तर अभंगाच्या दुसऱ्याच्या जाईल गे मायेत या पंढरपुरा 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 भेटेल माये
एवढा हार बघितल्यावरती काय झालंय, मी कर्नाटकला कार्यक्रमाला गेलतो. एका कीर्तन म्हणजे एक चांगले प्रख्यात, मी त्यांचं नाव नाही सांगत, त्यांच्यासोबत कीर्तनाला गेलो होतो एका कीर्तनासाठी. जाताना महाराज बरं का, पांजाळ बाबा इतके खुश होते महाराज, मी नाव नाही सांगणार त्या महाराजांचं, इतके खुश होते. कीर्तन एकदम भारी केलं त्या महाराजांनी, मी पखवाज वाजवला, कीर्तन बी भारी झालं. आणि जेव्हा शिवाजीदादा हार घातले, हार घातल्यावरती महाराजांचा फोटो बिटो काढला, सगळं झालं. आणि फोटो काढल्यावरती आता मला हार घातले, मी आनंदी आहे ना, बरोबर. त्या महाराजांनी आनंदी व्हायला पाहिजे ना सुरेशदादा. त्या महाराजांचा चेहरा असा बारीक झाला बरं का बारीक झाला, कीर्तन झाल्यावर आम्ही जेवण वगैरे झाल्यावर गाडीत बसलो आणि कोल्हापूरच्या पुढे आलो. कोल्हापूरच्या पुढे आल्यावरती म्हटलं, बाबा अहो तुम्ही कीर्तन काय जबरदस्त केलं, पण तुम्ही लई बारीक तोंड केलं होतं राव, असं का बरं? ते म्हणे नाही मी कुठं बारीक तोंड केलं. म्हणजे बघा ना माझ्याकडे फोटो आहे, मी फोटो काढले. मग महाराजांनी काय सांगितलं माहिती का, कसं आहे गोरे महाराज, मी हाराचे पैसे दिले होते 80 हाराचे, आणि त्याच्यातले फक्त मला 50च आले. यात कळलं तर बरं, नाही कळलं तर जेवण करून आपलं घरी झोपायला. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. उरलेल्या वेळामध्ये धावत्या त्याच्यामध्ये चाली न म्हणता 1-5 मिनिटात राहिलेला 2 चरणाचा अर्थ सांगतो शिवाजीदादा. की माऊली म्हणतात की मी संसार सुखाचा करेन, का करेन, कसा करेन. तर माऊली सांगतात मी पंढरपूरला जाईन, माझ्याकडे मी जे ठेव ठेवलेली आहे ते ठेव मी घेऊन येईन, आणि आल्यावरती मी तुमच्या सर्वांचा संसार सुखाचा करेन. आणि सुखाचा करेल असं सांगितल्यावरती माऊलींनी सांगितलं की बाप रखुमादेवरू विठ्ठलाची भेटी आपुल्या संसारी करुणी ठेला. म्हणजे तो भगवान परमात्मा कसा करतो, तर आपल्या सारखं करून घेतो. म्हणजे आपण जर पंढरपूरला, आपण आता आपल्या गावामध्ये चाकणमध्ये 2 दिंड्या आहेत, एक 17 नंबर आणि एक 15 नंबर, बरोबर. तर त्या दिंडीमध्ये आपण सगळेजण दिंडीला जातो, बरोबर. तर दिंडीला गेल्यावरती पांचाळ बाबा तुम्ही मला सांगा, दिंडीला आपण गेल्यावरती अंतकरणात शुद्ध भाव ठेवून जातो का नाही? काही ठोकं जातं नाही, बरोबर. फक्त हडपसरपर्यंत जातात, दिवे घाटपर्यंत. दिवे घाट चढले की दिवे घाटापर्यंत आपल्या जेवढ्या पिशव्या भरलेल्या असतात त्या पिशव्या घेऊन घरी, बरोबर आहे की नाही. म्हणजे ती वारी सार्थक होत नाही. भगवान परमात्मा म्हणतात, म्हणजे माऊली म्हणतात की भगवान परमात्मा आपल्यासारखं करून घेतो. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. म्हणजे तुकाराम महाराज काय म्हणतात की जी आळी आहे ती आळी भिंगुरटी, त्या भिंगुरटी जशी त्या आळीला घेऊन आपल्या घरट्यामध्ये येते आणि आल्यावरती सारखी टोच मारती. आता त्या आळीचा आणि भिंगुरटीचा काही संबंध आहे का? नाहीये. पण जशी ती भिंगुरटी सारखी येऊन त्या आळीला टोच मारती, सकाळ संध्याकाळ दुपार सारखी टोच मारून 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 ती आळीचं रूपांतर कशात होतं? भिंगुरटीमध्ये. तसं भगवान परमात्मा म्हणतात तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला माझ्यासारखं आपणासारखे करीती तात्काळ. म्हणजे मी माझ्यासारखं करून घेतो, मी तुमचा संसार सुखाचा करतो. म्हणजे माऊलींना सांगायचं हा आपला जो संसार आहे या संसाराबद्दल माऊलीला सांगायचं नाही. माऊलींना संसार कोणता सांगायचा आहे की तुमचा जो जन्म मरणाचा जो संसार आहे तो माऊलींना या अभंगाच्या द्वारे सांगायचा आहे. अभंगाचा अर्थ असाच आहे असं मी म्हणत नाही. मला जेवढा वेळ मिळाला, मला जेवढ्या माझ्या गुरुवर्यांकडनं मला जे अभ्यासाला मिळालं, वारकरी शिक्षण संस्थामध्ये माझी 4 वर्ष पूर्ण झाली आहे, मी जेवढ्या शिक्षण घेतलं तेवढ्या मी करण्याचा प्रयत्न केला. आणि आत्ता चालू आहे कीर्तन करण्याचं. म्हणजे लई पुरातन काळातला कीर्तनकार नाही. मैदनकर बाबा ऐकून घ्या, नाही तर मागं तुम्ही मला म्हटले तर तुम्ही लई जुने कीर्तनकार आहे. नाही, आत्ता सुरुवात झाली. आपल्या ह्या कीर्तनामध्ये मला कोटोडे महाराजांनी सरांनी यांनी फोन केला. मला म्हणले आदिनाथ तुला एक तरी कीर्तन करावं लागेल आणि आपल्या
गावचा जो घाट आहे त्या गावच्या घाटामध्ये आपला गावचा गाडा पळाला पाहिजे, भले तो वळाला तरी चालेल. जसं शिवाजी महाराज सांगितलं वळू द्यायचा नाही, वळाला का नाही वळाला, हां वळू द्यायचा नाही. एक त्यांची एक उपक्रम आहे की व आपल्या गावातले सुद्धा कीर्तनकार झाले पाहिजे आणि त्या निमित्ताने त्यांनी मला ही सेवा दिली. सेवा बरोबर चालू झाली होती 6:15. तशी 7ला चालू झाली होती पण मीच वेळेत नाही आलो. हां आणि बरोबर 9 वाजले. जास्तचा वेळ घेण्या अनिवार्य ठरत नाही. जेवढा मी अभंगाला स्पर्श केला बाबा, जास्त काही बोललो नाही, स्पर्श केला. माऊलींच्या अभंगावरती थोडंसं बोललो. माझ्या कीर्तनासाठी मी पहिल्यांदाच उल्लेख केला होता कोण कोण आले, पण आता नव्यानेच सगळेजण आलेत. बाकी तुमचं कोणाचंच नाव मला माहीत नाही आहे. माझ्या घरचे सगळे माझे वडील आहेत, शांताराम गोरे, माझी मिसेस प्राजक्ता वगैरे, ती सगळे आलेले आहेत. आणि तुम्हाला सांगितलं की इथे मामा पण आहे, भाचे पण आहे, सगळेच आहेत. म्हणजे माझ्या कीर्तनात सगळेच आलेले आहेत, कारण की गावचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे सगळेजण आलेले आहेत, हजर आहेत. सगळ्यांचं मी ऋणानुबंध आहे. तुम्ही माझ्या कीर्तनासाठी आलात आणि कीर्तन माझं संपलंय बरं का. फक्त मला एकच शेवटचं उदाहरण द्यायचं आहे, कारण की मी अख्ख्या कीर्तनात त्यांच्याकडे लक्ष का देत होतो, कारण मी त्यांचं नावच नाही घेतलं, कारण की ते आपले विनेकरी बाबा. त्याचं कारण मी शेवट ठेवलं होतं. आपले विनेकरी बाबा शेवकरी महाराज ते पण माझ्या कीर्तनासाठी आवर्जून विना घेऊन उभा आहेत, त्यांचे सुद्धा आभारी आहेत. आणि झालेली कीर्तन सेवा इथेच पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर